नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार. आपण इडलीचं पीठ रात्रीच भिजत घातलेलं आणि ते छानपैकी झालेलं आहे. आणि या छोट्या पातेल्यामध्ये आपण मीठ टाकून काढून घेतलेलं आहे. कारण का सगळ्याच्यामध्ये मीठ टाकायचं नसतं, राहिलेलं पीठ मग ते खराब होतं. त्याच्यामुळं आपण छोट्या पातेल्यामध्ये इडलीचं पीठ काढून आणि इडल्या करायला आता सुरुवात करूया. आणि ते आपण इडलीचं हे करून घेतलं आहे. ते आता आपण असं ठेवूयात, एक एक करून सगळे भांडे ठेवूयात. आणि या आपल्या मऊसूत अशा इडल्या झालेल्या आहेत, इडल्या तयार होत आहेत. आणि आता आपण चटणीला फोडणी देऊ. तर सगळ्यात आधी आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडल्याशिवाय जिरं टाकायचं नाही, नाहीतर मग मोहरीला चव येत नाही. आणि आपली मोहरी तडतडायला लागली. आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकूया. जिरं लाल झाल्यावर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकू. त्याच्यामध्ये चटणी, मी इडलीसाठी सहजासहजी शेंगदाण्याची चटणी करते. कारण खोबऱ्याच्या चटणीला एवढी चव येत नाही. ज्याची आवड जशी असेल तशी करू शकता. पाणी टाकूयात त्याच्यात आपण. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात. तळून घेऊयात. छान अशा फुगलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. ची डिश भार्गवीने तयार करायला लावले. नाश्त्याची डिश तयार झालेली आहे, इडली बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.